लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतशी हालचालींना वेग येताना दिसतोय आणि विरोधक आता भाजपचाच फॉर्म्युला वापरताना दिसत आहेत। काँग्रेसकडून सध्या दोन नावं चर्चेत आहेत, नारायण राणे आणि संजय काकडे। या दोघांना देखील आपल्या गोटामध्ये घेण्यासाठी कशा हालचाली सुरू झालेल्या आहेत पाहूयात या रिपोर्टमधून। लोकसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसची भाजपवर छापेमारी। पुण्यातून संजय काकडेंना तर रत्नागिरीमधून राणेंना तिकीट। तर लोकसभा निवडणुकीत बाजी पलटवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे। त्यासाठी आयात उमेदवारीवर काँग्रेसची भर असल्याची माहिती मिळते आणि हे उमेदवार आहेत सध्याचे भाजपचे राज्यसभेचे खासदार। सूत्रांच्या माहितीनुसार पुण्यातून संजय काकडे आणि रत्नागिरीमधून नारायण राणेंची चर्चा सुरू असल्याचं कळतं। राणेंसाठी एका मोठ्या काँग्रेस नेत्याची मध्यस्थी सुरू आहे। रत्नागिरीमधून 2014 मध्ये नारायण राणेंचे सुपुत्र निलेश राणे हे काँग्रेसकडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला। तर संजय काकडेही काही दिवसांपूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटले होते। काकडे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असून काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे। तसंही काकडेंच्या बाबतीत बोलायचं झालं तर काकडे गेल्या काही दिवसांपासून उघडपणे भाजपवर टीका करतायत। नुकतीच त्यांनी दानवेंच्या पराभवाची भविष्यवाणी केली। शिवसेनेचे बरीच वोटिंग मतदान आहे। शिवसेनेला मानणारा खूप मोठा वर्ग आहे त्या मतदारसंघात आणि शिवसेना आणि भाजपची युती असल्या कारणाने रावसाहेब दानवे 4 वेळा निवडून आले। त्यामुळं मला असं वाटतं की युती झाली पाहिजे। युती झाली नाही तर रावसाहेब दानवेंना सगळ्यात मोठा फटका बसेल। रावसाहेब दानवे 1.5 ते 2 लाख मताधिक्याने पडतील तिथं। त्यामुळं मला त्या मतदारसंघाचा खूप अभ्यास आहे। माझे खूप तिथं कार्यकर्ते आणि काही माझे मित्र त्या भागात राहिले आहेत, त्यामुळे मी त्या एरियातला सगळा सर्वे घेऊन आपल्याशी बोलतो। राणे ही भाजपकडून राज्यसभेवर खासदार असले तरी भाजपवर अधूनमधून वार करतातच, त्यामुळे राजकारणामध्ये अशक्य असं काहीच नाही। ज्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे जे निष्ठावान लोक आहेत आणि जे पहिल्यापासून खूप चांगलं काम करतायत, निवडून येण्याची शक्यता आहे, त्याच लोकांचा विचार होईल। आता ह्या सगळ्या बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती अफवा पसरलेल्या आहेत की आयात उमेदवारांना काँग्रेस मोठ्या प्रमाणात संधी देणार, परंतु एखाद्या ठिकाणी काँग्रेसचा एखादा निष्ठावान कार्यकर्ता काँग्रेसपासून जर दुरावला असेल आणि काही काळ जर तो दुसऱ्या पक्षामध्ये गेला असेल आणि तो परत जर पक्षामध्ये आला तर त्याचा विचार जरूर केला जाऊ शकतो, परंतु निष्ठावान कार्यकर्त्यांना तिकीट द्यायचं ही काँग्रेसची भूमिका आहे आणि त्याच दृष्टीने तिकिटांचं वाटप हे काँग्रेसचं होणार आहे। निवडणुकीच्या वेळी आयातीचं गणित तर भाजपनं सुरू केलंय आणि आता हाच फंडा वापरण्याच्या काँग्रेस तयारीत आहे। आता पाहूयात कोण कोणाला चितपट करतं ते। सुनील काळे, TV9 मराठी, मुंबई।